आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विकणाऱ्या व सेवन करणाऱ्यावर कारवाईची मोहीम पोलीस दलाने हाती घेतली आहे. आज शिरोली MIDC पोलीस ठाणे हद्दीतील पुलाची शिरोली येथील माळवाडी भाग नागाव परिसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्या 3 जणांवर कारवाई केली आहे. अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. यावेळी पोलीस गस्त घालत असताना जियाउद्दीन ताजुद्दीन मुल्ला राहणार सणदे गल्ली पुलाची शिरोली, प्रेमकुमार जोखनलाल राहणार संभाजीनगर नागाव, कुलदीप उजागीर राम राहणार माळवाडी नागाव हे तिघे गांजा सेवन करत असताना मिळून आले. या तिघांवर कारवाई करून पुलाची शिरोली व नागाव भागातून त्यांची धिंड काढण्यात आली. शिरोली MIDC परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी असल्याने या गांजाचे कनेक्शन उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान असण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने सदरचा गांजा कोठून आणला याची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच अवैधरित्या कोण जर अंमली पदार्थाचा साठा करत असेल, विक्री किंवा सेवन करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केले आहे. SB न्यूजसाठी अमित खांडेकर. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.